अक्षरशः डोळ्यातनं पाणी थांबना. डॉक्टरना काय बोललो नाही, नाश्ता केला नाही, जेवण सुद्धा बंद म्हणलं. काय होयास ते उरली. पाठी 3ला येऊन 5ला 4ला आंघोळ करून फुलं लावून माझी सेवा करून मी पुन्हा जायचो दवाखान्यात. का टायमिंग चाललेली जाते, या गोष्टीचा बी आपण अभ्यास करत जावा. दुपारची आज्ञा म्हणजे महाराजांचं विशेष काय असेल तर समुद्रात वादळाद्वारे निर्माण होणाऱ्या लाटा तीव्र असतात, त्यामधील अंतरातील जल शांत व शीतल वाहते. त्यालाच भक्ती म्हणून चालणार नाही. जीवनात जर परमेश्वर प्राप्ती पाहिजे असेल तर अनेक परीक्षेला तोंड द्यावं लागतं. आणि त्या परीक्षा देत असताना जर आपण दृढ निश्चय ठेवला तर तो निश्चय किती पटीने ठेवायचा याचं उदाहरण भगवंताने आज आपल्याला दिलंय. सर्वसामान्य भक्ताचं आपलं कल्याण आहे की विश्वाचं कल्याण म्हणायला काही हरकत नाही. का तर दत्त महाराजांचं आज संतोषच्या माध्यमातून दिव्य दृष्टीद्वारे आपल्या जगासमोर त्यांच्या मुखातून येणारे शब्द गुरु आज्ञेच्या रूपाने ऐकायला मिळतात की आपलं सगळ्यांचं भाग्य म्हणायला हरकत नाही. त्यामुळं आजच्या आज्ञा म्हणजे नुसतं काहीतरी सांगितलं असं नाही, त्या पद्धतीत कार्य घडायला लागलेलं असतं. आज आज्ञा आली की त्याचा परिणाम महिन्याभरात चालू होत असतात. या गोष्टी लक्षात घ्या. आपल्याला मार्गदर्शन प्रत्यक्ष इथं देव करतात. आम्ही तर त्यांचं फक्त तुम्हाला वाचून दाखवतोय आणि तुम्हाला त्यातलं थोडं बहुत सांगतोय, पण पक्क मार्गदर्शन आपलं गुरु आज्ञेच्या माध्यमातून मिळतंय. गुरु आज्ञा अभ्यास करा, वाचा. कुठलाही प्रसंग असेल तर त्यातलं कसं निघायचं याचं सामर्थ्य आपल्याला महाराजांनी गुरु आज्ञेच्या रूपानं दिलेला आहे. आणि त्याचा अभ्यास सगळ्यांनी करा. गुरु आज्ञा चॅनल सुद्धा आहे, त्यामध्ये मी विस्तृत जरा करून मी सांगितलंय. हाय अनेक अर्थ होतात, अर्थ समजून घेणं महत्वाचं आहे. म्हणून गुरु आज्ञा चॅनल एक आपला सेपरेट आहे. ती खरोखर दृढ निश्चयाने बघून भक्तांचं काय कल्याण आहे, कसे शब्द साधत असतात पण त्याचा अर्थ अनेक असतात. त्यामुळं महाराजांचा अर्थ कुठला आहे ही बी आपण बोध घेणं अत्यंत गरजेचं आहे. आज सामान्य माणसं किरकोळ करणारा आपण पाक धीर सोडून जातो आणि आपण विश्वास सगळा आपल्यावरचा बी संपवतो आणि देवावरचा बी संपवतो. तर हा विश्वास भक्ती मार्गात दृढ कसा ठेवायचा आणि परमेश्वरावर नितांत श्रद्धा कशी ठेवायची ह्या गोष्टी मात्र आपण आजच्या अध्यात्म शिका. आज भाग्य आपलं की आज एवढ्या लांब आपण आलोय. आज प्रत्यक्ष भगवंताचं वर प्राप्त झालाय म्हणायला काय हरकत नाही. आज्ञा श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची आज्ञा सोमवार दिनांक 22/12/2025 वेळ 12:27 इथं आज्ञा टायमिंग चाललेली जाते. त्या गोष्टीचा बी आपण अभ्यास करत जावा. दुपारची आज्ञा म्हणजे महाराजांचं विशेष काय असेल तरच आज्ञा येतात, नाहीतर संध्याकाळच्या जवळजवळ 90% आज्ञा आपल्याला आलेल्या बघायला मिळतात. आज्ञा ऐका. नरसिंह सरस्वती जयंती निमित्त आज्ञा आलेली आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज्ञा म्हणायला हरकत नाही आपल्या भाषेत. समुद्रात ऐका आज्ञा आणि त्याचा अर्थ लक्षात घ्या. समुद्रात वादळाद्वारे निर्माण होणाऱ्या लाटा तीव्र असतात, त्यामधील अंतरातील जल शांत व शीतल वाहते. लक्षात घ्या. समुद्रात लाटा भरपूर येतात पण खालचं जल स्थिर व शांत असते. बघा किती समजून सांगितलंय आपल्याला. त्याच्यावर वरील लाटांचा परिणाम होत नाही. त्याचप्रमाणे गुरुभक्तीमध्ये असणाऱ्या भक्ताने आपले मन बुद्धी गुरुचरणाशी नम्र शांत लीन ठेवली असता भौतिक वादळातून निर्माण होणाऱ्या असंख्य विकाराच्या लाटा त्यास विचलित करू शकत नाहीत. आपल्या प्रपंचातल्या अनेक विकाराच्या लाटा गुरु सान्निध्यात असल्या तर आपल्याला विचलित न करू शकत नाहीत. तो भक्त त्या भौतिक होणाऱ्या वादळातून शांत करण्याची क्षमता निर्माण करू शकतो. कधी भक्तीत असेल तर असा भक्त लीनतेद्वारे स्थिरतेद्वारे भक्तीमध्ये गुरुप्राप्ती गुरुसेवा करू शकतो. अशा भक्तास कोणतेही वादळ गुरुकृपा
व गुरुसेवेत लीन राहतो. असा भक्त गुरुकृपेत व गुरुसेवेत लीन राहतो. असा भक्त माझ्या कृपादृष्टीस पात्र ठरतो. तत्सत. किती जरी वादळ आली तर आपण डगमगायचं नाही. की तू बोल, आम्ही आता बघताय तुम्ही, मी काय मोठेपणा माझा सांगत नाही माऊली. आज आपण बघताय महिना झालं, कंडिशन खराब झाली. महाराजांनी स्वतः सांगितलंय आपल्या जीवनात काही गोष्टी अशा असतात की पूर्वसंचित भोग देवाना चुकलेला नाही. माझं स्वतः भगवंताने सांगितलं हे पूर्वजन्माचा तुझं भोग आहे, ती संचित भोग, पण मी यातनं तुला अल्प करून बाहेर काढतो. आणि हे अल्प भोग देवाना सुद्धा भोग भोगावा लागणार. आणि आपल्याला सुद्धा आपण भक्ती करत असताना, आता मी तर काय सगळं सोडलंय, भगवंताच्या चरणापाशी लीन आहे, तरी सुद्धा पूर्वजन्मातलं केल्यालं जी काय असत संचित ती मला भोगावं लागतं. त्या लक्षात घ्या गोष्टी. आपल्याला वाटतंय का काय एवढं करते की मग येत नाही, चालल्याला काय येत नाही, पण पूर्वीचं कर्ज हे फेडावं लागतं. तर ही करत असताना आज भक्तीत असल्यामुळं मला बऱ्याच वेळा बघितलंय की चालता येत नसताना सुद्धा माझी मी सेवा सोडलेली नाही. प्रत्येक गुरुवारी येऊन मी फुलं लावायचं काम करत असतो. पहाटे 3ला येऊन, चालता येत नव्हतं, किराटीनं 8 होतं, पाय चालता येत नव्हतं, रक्ताचं सगळं प्रॉब्लेम होतं, तरी मी पहाटे 3ला येऊन 5ला 4ला आंघोळ करून फुलं लावून माझी सेवा करून मी पुन्हा जायचो दवाखान्यात. का तर परमेश्वराची सेवा चुकवायची नाही. असं मी मारणार आहे, तसं मी मारणार आहे. डॉक्टरना फक्त सांगितलं की तुम्ही मला गुरुवारी सुट्टी द्या, बाकीच काय असायचं ते असू द्या. आणि डॉक्टरने बी मला जरा तेवढी सवलत दिली, का तर त्यांनी येऊन गेल्यामुळे सवलत दिली. कालचाच प्रसंग असा होता की निष्ठा बघितली भगवंतानी की काल आले डॉक्टर म्हणजे तुम्हाला 3 दिवस आता एक गोळी नवीन चालू केल्या, त्याचा इफेक्ट होते का बघायसाठी तुम्हाला 3 दिवस, उद्या परवा 2-3 दिवस राहावं लागणार आहे, कुठं सुद्धा हलून चालणार नाही. मी म्हणलं अहो सर, म्हटलं दत्त जयंती आहे, मी तुम्हाला तर 4 गुरुवार ऐकलंय म्हणजे मी तुम्हाला काय बोललो नाही, आता अजिबात काय चालणार नाही. अक्षरशः डोळ्यातनं पाणी थांबना. डॉक्टरना काय बोललो नाही, नाश्ता केला नाही, जेवण सुद्धा बंद म्हटलं, काय होयात ते होऊ दे. मग पुन्हा सूर्यकांताला राहुल आला आणि पुन्हा राहुलनं सूर्यकांतला सांगितलं, तर म्हणले काकाने नाश्ता केला नाही, जेवण केलं नाही आणि असा कार्यक्रम आहे त्यांना जावं लागतं. ठीक आहे म्हणले जावा. ही दृढ निश्चय आपला असावा लागतो. त्यावेळी भगवान सुद्धा आपली परीक्षा बघून आपल्याला आणत असतो. हे बोध घ्या, मी मोठा आहे असं नाही, तुम्ही सुद्धा ही शिकू शकता, ही सामान्य गोष्ट आहे. कितीतरी अडचण आली तरी आपली सेवा, आपला भक्ती मार्ग सोडू नका. किती अडचणी येऊ द्या, काय येऊ दे, किती विचलित झाले तरी आपलं मन विचलित देवाबद्दल होऊन देऊ नका. एवढीच माझ्या स्वतःच्या अनुभवाची गोष्ट मी तुम्हाला सांगितली. प्रत्येकाने निश्चय ठेवा भगवंतावर, तर आपल्याला परमेश्वर प्राप्त होते. ते जरा जर आपल्याला धक्का बसला की मग एवढं करून काय उपयोग आहे असं म्हणलं तर शून्य होऊन जाते. आपण परमेश्वरापाशी पोचू शकत नाही माऊली. ठीक आहे.